नर्मदे हर. आजच्या या नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीची आपली आहे ना नर्मदा मैयाची आरती करून नर्मदा मैयाच्या दर्शन घेऊन अजून सूर्यदेवता भगवान सूर्यदेवता आले नाही आणि सर्व देवी देवतांना प्रणाम करून मी आजच्या परिक्रमेची आहे ना सुरुवात केलेली आहे. सकाळी कारण अंधार असल्यामुळं मी तुम्हाला काही दाखवू शकलो नाही आणि आत्ता 6:45 झालेले आहेत. अजूनही सूर्यदेवता आले नाही आणि असा आम्हाला एक आहे ना 15 ते 16 किलोमीटर अंतरापर्यंत आहे ना असा रोड आहे. हा शिमिटी रस्ता आहे. हा हवे एक आणि हा जो हवे आहे ना हा जंगलांच्या आहे ना भागातून जातो. हा हवे दोन्ही जंगलांच्या भागातून जातो. आपण पाहू शकता या ठिकाणी हा हवे. या हवेवरती आपण चाललेलो आहे. या ठिकाणी हे बघा आणि आपल्याला आहे ना सेवा देण्यासाठी सुद्धा हवेवरती येऊन थांबतात. हे बघा या 2 व्हीलरवाले समोर दिसतात. हे परिक्रमावासींची सेवा देण्यासाठी आलेले या ठिकाणी नर्मदे. नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना आता आहे ना इंदिरानगर ते आपल्याला आहे ना धर्मेश्वर या ठिकाणी आपण आहे ना आता आहे हे या जंगलातून चाललेलो आहे. पण हा जो रोड आहे नर्मदे हा जो रोड आहे हा रोड आहे ना खंडवा भोपाळ म्हणजे हवे आहे. हा खंडवा भोपाळ हवे आहे या ठिकाणी आणि आपण चाललेलो आहे एक धर्मेश्वर आणि बायजयवाडा धर्मेश्वर. आपण इंदिरानगरवरून बायजयवाडा धर्मेश्वर या ठिकाणी हवेवरून चाललेलो आहे. तर आपल्याला आहे ना मध्ये आहे ना अशा या हवेवरती सुद्धा आपल्याला या ठिकाणी आहे ना आपल्याला आहे ना थोडा आहे ना हे जे गाववाले आहे ना जे आतमधले गाववाले आहेत ना ते येऊन रस्त्यावरती बालभोग आणि चाय देतात रस्त्यावरती. कारण आपल्याला जायचं त्या ठिकाणी 17 किलोमीटर हा पूर्ण हवे. तर आपल्याला ज्या ठिकाणी आपण होतो ना नर्मदा आश्रम कुटी त्या ठिकाणावरून आहे ना आपल्याला 22 किलोमीटर अंतर हवे आहे. आणि या हवेवरती आपल्याला लांबून येण्याचं एक कारण आहे. इथं आहे ना या नर्मदा मैयावरती आहे ना इंदिरा सागर डॅम आहे. इंदिरा सागर डॅम आहे. तर या ठिकाणी इंदिरा गांधींच्या याच्या नावाने एक इंदिरा सागर डॅम आहे आणि त्या डॅमवरती आहे ना आपल्या ज्या MP ला जी पॉवर म्हणजे जी लाईट लागते ना तिथे त्या नर्मदा मैयाच्या याच्यावरती तयार होते. त्याच्या इंदिरा विद्युत म्हणजे जी पॉवर आहे ना लाईट तयार होते. या कारणामुळं तिथे आहे ना मोठा डॅम आहे आणि डॅम असल्यामुळं आपल्याला पाणी भरपूर असल्यामुळं आपल्याला हे आहे ना कमीत कमी आपण आहे ना 200-250 किलोमीटर आहे ना आपल्याला आहे ना एक लांबून जी परिक्रमा पडते चालण्याचं जे परिक्रमाचं जे आपल्याला किलोमीटर वाढतं हे जे डॅम झालेत ह्या कारणाने आपल्याला या उत्तर तटाला आहे ना भरपूर असे डॅम असल्यामुळं आपल्याला लांबून जावं लागतं. आणि आपण आत्ता निघालो आहे अमरकंटककडे. पण ओंकारेश्वर सोडून पुढे चाललो आहे आता अमरकंटककडे. आपल्याला अमरकंटकवरून परत ओंकारेश्वरला यायचं आहे त्या तटावरून नर्मदे यार. आत्ता आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन झालं या ठिकाणी आपण पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे या ठिकाणी. आणि काही परिक्रमावासी असे चालत येत असतात. या ठिकाणी आपण होतो तो जिथे होतं तिथे भरपूर परिक्रमावासी होते. तिथून आम्ही चल कारण जंगलातून आहे ना यायला आहे ना सर्व तोच एकच होता नर्मदा कुटी आश्रम. पिपरिया खेडा गावामध्ये होता. पिपरिया खेडा गाव होतं ते नर्मदे यार. या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर बघा धर्मेश्वर धाम हे प्राचीन मंदिर आहे. त्या मंदिरापाशी आपण आलेलो आहे. या ठिकाणी आपण आहे ना आता नर्मदा परिक्रमा हवेवरती आहे. जो हवे आहे ना हा आहे ना खंडवा आणि भोपाळ हवे. त्या हवेवरती आपल्याला हे प्राचीन मंदिर आहे आणि त्या मंदिराचे आपण दर्शन घेण्यासाठी आता इथे नर्मदा परिक्रमा
करण्यासाठी हे प्राचीन मंदिरापाशी आलेलो आहे. नर्मदेर या ठिकाणी बघा आपण जे आहे ना प्राचीन धर्मेश्वर आहे ना, हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरामध्ये आपण आलेलो आहे आणि या मंदिरामध्ये आपल्याला आहे ना दर्शन घेऊन पुढे आहे ना नर्मदा परिक्रमेला सुरुवात करायची. हे जे आहे ना रोडवरती जे बरोबर प्राचीन मंदिर नर्मदेर या ठिकाणी आपण आहे ना जे आहे ना हे पहा या ठिकाणी आपण आहे ना धर्मेश्वर मंदिर आहे ना शिवलिंग यांचं दर्शन घेत आहे ना. हे धर्मेश्वर मंदिर आहे आणि धर्मराज राजांनी जे स्थापित केलेलं मंदिर आहे. ते राजांना आहे ना एक धर्मराज राजांना आहे ना एक यमराज आणि युधिष्ठिर के रूपात जाणलं जातं. त्यांनी आहे ना आपल्या भारतामध्ये आहे ना काही ठिकाणी आहे ना मंदिरं स्थापन केलेली आहे. त्या मंदिरामधलं हे एक मंदिर आहे, सातवासमधलं हे धर्मराज मंदिर आहे, हे स्थापन केलेले आहे. हे मंदिर नर्मदेर या ठिकाणी आपण आहे ना युधिष्ठिर राजांनी जे स्थापन केलेलं जे धर्मेश्वर महादेव मंदिर, या मंदिराचे दर्शन घेऊन पुढे आल्याच्या नंतर कलम फाटा लागतो. कलम फाट्यावरती आपण थोडंसं चाय घेतली, चाय प्रसादी घेऊन पुढे आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जो हवे आपल्याला आहे ना बायजयवाड्यापर्यंत आपल्याला आहे ना भोजन प्रसाद आहे बायजयवाड्याला. हा आपला एक हावे. ह्या हावेवरून आपली आहे ना परिक्रमा ज्यावेळेस आपण आहे ना सीतामाता भैरवनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर जयंती माताचं दर्शन घेऊन आल्याच्या नंतर आपण पुढे एक 20 ते 22 किलोमीटर जंगल पार केल्याच्या नंतर आपल्याला 17 किलोमीटर हावे लागतो. 17 किलोमीटर हावेने चालायचं. त्यानंतर आपल्याला परत दुसऱ्या रोडने जायचे. हा हावे आपल्याला 17 ते 18 किलोमीटरपर्यंत आहे. नर्मदेर या ठिकाणी आपल्याला महानर्मदा सेवा आश्रम किंवा ग्राम बायजयवाडा ह्या हवेवरून आल्याच्या नंतर इथे एक आश्रम आहे, सेवा आश्रम बायजयवाडा, सत्य गुरुदेव सिंगाजी महाराजांचे नर्मदे. या ठिकाणी बघा आपण हे ना हवेवरती आले. धर्मेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आल्यानंतर आपल्याला महानर्मदा आश्रम आहे इथं आणि ह्या आश्रमावरती आम्ही थांबलो होतो. या आश्रम आपल्याला बायजयवाडा या ठिकाणी हवेवरतीच आश्रम आहे. या ठिकाणी आपण पाहतो असं हवेवरती आश्रम नर्मदेर या ठिकाणी आपण आत्ता ज्या हवेवर बायजयवाडा या ठिकाणी आलेलो आहे. हा जो आहे हा बायजयवाडा आहे. या ठिकाणी हा बायजयवाडा हे गाव आहे. आपण गावामध्ये एंट्री करतो या आणि हे हवेवरती गाव आहे नर्मदेर. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना हा जो आहे ना हे फतेगडसाठी आहे ना हा जो रोड आहे आणि हा जो हवे आहे ना तर हा हवे आपल्याला सुटलेला आहे. त्या ठिकाणी हवे नाही लागणार. आता आपल्याला जो फतेगड या ठिकाणी जायचं आहे नर्मदेर. तर या ठिकाणी आपल्याला बायजयवाडा गावामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला इथे चौक आहे. ह्या चौकामधून आहे ना हा इथून आहे ना उजव्या हाताला आहे ना ह्या गावातूनच आहे नर्मदा परिक्रमा मार्ग बायजयवाडा या ठिकाणी नर्मदेर.